शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 15 वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेमध्ये प्रसिद्ध केला। यावेळी 15 वर्षात केलेल्या विविध विकास कामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। घोडबंदर व लोकमान्य नगरमधील पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे 50 MLD पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती। ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली। मुंबई महानगरपालिकेकडून 50 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली। त्यापैकी 25 MLD पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे। मीरा भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पातून 218 MLD पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। मी दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते, मला अत्यंत समाधान आहे, असे यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले। कापूरबावडी ते गायमुख 60 मीटर आणि गायमुख ते फाउंटन 30 मीटर रस्त्याचे 60 मीटरपर्यंत विस्तारीकरणास मान्यता मिळाली असून त्या कामास सुरुवात झाली आहे। त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल असा विश्वास यावेळी सरनाईक यांनी व्यक्त केला। हाँगकाँग, मलेशिया, सिंगापूरप्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवरती ठाण्यातही हावरे सिटीजवळ 120 एकर जागेवरती प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे। पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आले आहेत। विहिरींचे संवर्धन, म्युझिकल फाउंटन, उपवन तलावाचे सुशोभीकरण, कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकास कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली आहे। शक्यता त्यापूर्वी जर याला मंजुरी मिळाली तर ते खूप बरं होईल आणि मला अभिमानाने आज सांगावंसं वाटतंय मुंबई महापालिकेकडे ओळाबाजूला विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो कार्यभार या राज्याचा स्वीकारला त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास कामं मी चालू केली। प्रामुख्याने सगळी विकास कामं आपण अगदी गायमुख पासून जर आपण बघितलं लोकमान्य नगरमध्ये विविध प्रकल्प आपण राबवतोय। लता मंगेशकरांच्या नावाने संगीत विद्यालय आहे, आम्ही आनंदीबाई जोशी रुग्णालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय, इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे। येऊरला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय, आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं उपवन घाट बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे। सिंधुताई सकपाळांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे। बाबूराव सरनाईकांच्या नावानं जिम्नॅस्टिक सेंटर आहे। आपण घोडबंदर रोडला आगरी कोळी भवन बनवलेलं आहे। दिबा पाटलांच्या नावानं आपण वास्तू बनवतोय जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे, तर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं लायब्ररी बनवतोय। अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावानं लायब्ररी पूर्ण झालेली आहे, त्याचा फायदा लोक घेत आहेत। अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं आपण गायमुख चौपाटी बनवली आहे आणि धर्मवीर आनंदी साहेबांच्या नावानं जिमखान्याचं काम चालू आहे। बोरवडे इथं आपण मोठा जिमखाना बनवतोय, सिंथेटिक ट्रॅक करतोय। अशा प्रकारची विकास कामं करत असताना तरण तलाव, फुटबॉल टर्फ अशी सुद्धा छोटी छोटी कामं आपण घेतलेली, चौकाचं सुशोभीकरण, डिजिटल बोर्ड आणि प्रामुख्यानं या मतदारसंघातील सर्व रस्ते, कांदावन उद्यान आणि प्रामुख्यानं सगळ्या खाडी किनाऱ्याला जोडणारा वॉकवे अशा प्रकारचं काम या काळामध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीतून आपण करतोय। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे।
तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. बाललैंगिक शोषण ही जागतिक समस्या आहे. त्यामुळे जेवढे लवकर शक्य असेल तेवढे लवकर बालकांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाची माहिती होणं आवश्यक आहे. हा अतिशय संवेदनशील विषय असून बालकांच्या मनात कोणतीही दहशत निर्माण न करता त्याचं बालपण हरवणार नाही अशा पद्धतीनं त्यांना या वास्तवावर संवेदनशील बनवण्याचे मोठं आवाहन आपल्यासमोर आहे, असं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं. बालदिनाचे औचित्य साधून गुरुवारी महानगरपालिका मुख्यालयामध्ये नरेंद्र मल्हार सभागृह येथे बालसुरक्षा जनजागृती सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं. ठाणे महापालिका, ठाणे परिवहन सेवा, ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि अर्पण ही सेवाभावी संस्था या संयुक्त विद्यमाने या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना धाक निर्माण व्हावा तसेच बालकांच्या हक्कांविषयी जागृती निर्माण व्हावी हा या सप्ताहाच्या आयोजनाचा उद्देश आहे. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या सर्व बसगाड्यांमध्ये याबाबतचा संदेश प्रसारित केला जाणार आहे, तर 10 बसगाड्यांमध्ये बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. या बसचे उद्घाटनही यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी तसेच बालकांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असेल तर विकास हा होत असतो. तोच विकास मागील 2.5 वर्षात आपण राज्यात पाहत आहोत. महायुतीच्या माध्यमातून विकास कामे वेगाने सुरू आहेत अशी मागणी ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तसेच विद्यमान आमदार संजय केळकर यांनी दिली. केळकर यांनी मासुंदा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्यात डबल इंजिनचे सरकार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून विकास कामं सुरू आहेत. त्यामुळे महायुतीच्या मागे जनता लोकसभेला देखील उभी होती. आता विधानसभेला देखील जनता महायुतीच्या मागे खंबीरपणे उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मासुंदा तलाव हा ठाणेकरांचा मानबिंदू आहे. या ठिकाणी अनेक जुने जाणते लोक येत असतात. त्यांची भेट घेऊन चर्चा केली. ठाणेकर जनता सुज्ञ आहे, त्यामुळे ते महायुतीच्या मागे उभे राहतील असंही ते म्हणाले. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी केळकर यांचं स्वागत केलं तसेच त्यांना विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले, 148 विधानसभेचे निवडणूक प्रमुख सुभाष काळे, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, पवन कदम, शरद पुरोहित, निलेश कोळी, संतोष साळुंखे, दिलीप शहा, सचिन आळशी, किरण नागती, निखिल बुडजुडे इत्यादी जण मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी झाले होते. आज ठाणे शहराचा मासुंदा तलाव म्हणजे एकदम ज्याला म्हणता येईल जंक्शन स्पॉट, की ज्याचं सुशोभीकरण आणि चांगल्या पद्धतीची त्याचं नियोजन या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून झालं. हा जंक्शन स्पॉट हा ठाण्याचा एक ज्याला म्हणतात मानबिंदू अशा प्रकारचा आहे. त्या ठिकाणी आज आम्ही सगळे महायुतीचे सगळे प्रमुख नेते, कार्यकर्ते हे सगळे मॉर्निंग वॉकर्सना भेटायला, स्विमिंगला लोक येतात, त्यांनाही भेटायला आज आम्ही या ठिकाणी आलोय. आणि हे तसे बघितले तर खूप जुने लोक ठाण्यातले या ठिकाणी या परिसरामध्ये येतात. त्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. महायुतीला कायम त्यांनी सहकार्य केलंय सर्व प्रकारच्या सर्व निवडणुकांमध्ये. आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की या विकासाच्या आज जे डबल इंजिन सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, महायुतीचं सरकार सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठी विकासाला जी गती मिळालेली आहे. ठाणेकर हा अत्यंत सुज्ञ आहे, तो आमच्या पाठीशी नक्की राहील अशा प्रकारची देखील ज्या ठिकाणी आम्ही ज्या लोकांना भेटलो त्यांनी आम्हाला ग्वाही दिली. निश्चितपणे महायुती इज इक्वल टू विकास, डेव्हलपमेंट हे एक समीकरण सूत्रच आहे. आणि त्याच्यामुळे केंद्रात आणि राज्यात जर दोन्हीकडे सत्ता असेल तर उत्तम प्रकारच्या योजना आणि उत्तम प्रकारची विकासाची कामं
ही करता येतात आणि हे विजन केवळ आणि केवळ महायुतीच्याच नेतृत्वामध्ये. मतदारांना मी सांगेन की आपण मतदान निश्चितपणे करा आणि हा आमचा जागरूक मतदार असल्यामुळे योग्य ठिकाणीच मतदान करा. परंतु महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे आजपर्यंत आपण उभे राहिला. लोकसभेच्या निवडणुकीत देखील भरभरून मतदान केलं, तसंच विधानसभेला देखील भरभरून मतदान करून आम्हाला निवडून. महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीने केला आहे, तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या असं आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरती आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत असल्याची टीकाही मोहोळ यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नामदार मुरलीधर मोहोळ बोलत होते. याप्रसंगी आमदार निरंजन टावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रवक्ते सुजय पत्की, प्रदेश सोशल मीडियाचे प्रकाश खाडे, नगरसेविका किरण मनेरा, जयेंद्र कोळी इत्यादींसह भाजप पदाधिकारी येथे उपस्थित होते. अशा सेविकांना 15,000चं वेतन देण्याचा निर्णय आणि विमा संरक्षण देण्याचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आहे. आपण पाहिलं वीज बिलात 30% कपात आता होणार, सौर आणि अक्षय ऊर्जेवरती भर दिला जाणार. या वीज बिलाच्या कपातीवरनं एक मुद्दा या ठिकाणी मला आठवतो की या राज्यातील जवळपास 55 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. अशा पद्धतीनं आमच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये माफी दिली गेली. हा एक मोठा महायुती सरकारचा निर्णय झाला. मी त्याचं एक फक्त उदाहरण या ठिकाणी देईल की रमेश पोटबरे म्हणून या ठिकाणी नागपूरच्या एका ग्रामीण भागाच्या शेतकऱ्याचं हे बिल आपल्याला दिसेल. त्याला पहिलं बिल आलं 8,455 आणि जेव्हा हे वीज बिल माफी झाली त्याचं दुरुस्ती बिल आलं 0 रुपये. म्हणजे राज्यातल्या 55 लाख शेतकऱ्यांची 0 वीज बिल करण्यात या राज्य सरकारनं महत्वाची भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांच्या बाजूने या ठिकाणी उभे राहण्याची महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला. या महाराष्ट्राचा जेव्हा मी असं म्हणालो की विदेशी गुंतवणूक इतक्या मोठ्या प्रमाणात या राज्यात येते, या राज्यातल्या उद्योगाला चालना निश्चितपणे मिळेल, या राज्यातल्या रोजगाराला चालना मिळणार आहे आणि याचबरोबर महाराष्ट्राची $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करण्याचा हा संकल्प या निमित्तानं आमच्या महायुतीच्या सरकारनं केलेला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसाच्या आतमध्ये व्हिजन महाराष्ट्र 2028 चा नियोजन आम्ही केलेलं आहे की पुढच्या काळातलं महाराष्ट्राचं व्हिजन 2028 पर्यंत आमचं काय असेल यासाठीचं पुढच्या 100 दिवसाच्या आत त्याच्यामध्ये हे नियोजन आमचं आहे. हा संकल्पपत्र केवळ संकल्पपत्र सादर नाही करायचं. आता हे संकल्पपत्र सुद्धा तुम्हाला सांगतो की तयार करत असताना राज्यातून वेगवेगळ्या भागातनं जनतेची मतं मागवण्यात आली. जवळपास राज्यातल्या 877 गावांमधनं, मग ईमेल असेल, सोशल समाज माध्यम असतील, पत्र असतील, या सगळ्या माध्यमातून जवळपास 8,935 सूचना या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाल्या आणि त्यातून आम्ही नागरिकांना नेमकं काय हवंय याचा विचार त्याच्यामध्ये केला गेला आणि हे संकल्पपत्र आम्ही या ठिकाणी तयार केलं. संकल्पपत्रातल्या प्रत्येक मुद्द्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमची या ठिकाणी एक समिती नेमली जाणार आहे. ती पुढच्या काळामध्ये 5 वर्ष या समिती या संकल्पपत्रातील सर्व मुद्दे जे आहेत, जे आम्ही संकल्प केले, जी कामं जी म्हणतोय ती पूर्ण करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही समिती काम करेल. महायुती सरकार निर्णय घेणारे सरकार आहे, यासाठी महायुतीचे सरकार हवे. याकरिता येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी कळवा नाका येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांसह महायुतीचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. 22ला आणलं. मला अभिमान आहे की 2-2.25 वर्षात आम्ही केलेलं काम आज जनतेसमोर 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं काम तुम्ही दाखवा. होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी, आणि कळू द्या लोकांना कोणी विकासाला विरोध केला आणि कोणी विकास पुढे नेला. अरे पहिल्या वेळेस याच नजीबने अगोदरच्या आमदाराला निवडून आणलं, सगळ्यांच्या घराघरात गेला, मला याला मतदान घ्या, मला मतदान करा, मला मतदान करा. आता कान पकडतोय
चूक झाली त्याची. आता याला मतदान करा म्हणून निवडून आणलं. नंतर याला कळलं की खरं काय, आणि तेव्हापासून हा पण ऍक्टर, पण त्याला नंतर ऍक्टिंगचं काम देणं त्या समोरच्या माणसाने बंद केलं. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, कळवा मुंब्रा मतदारसंघात 3 वेळा एक डोंग जिंकला. डोंग म्हणजे काय माहित आहे? आणि आता हे डोंग उघडा पाडायची वेळ आलेली आहे. अरे नगरसेवकांनी काम केलं तरी बोर्ड आमदाराचा, कोणी काम केलं तरी बोर्ड आमदाराचा. हे काम माझ्यामुळे झालं. अरे महापालिकेमध्ये मी सांगतो, नजीब काय रे, महापालिकेतला निधी सगळ्यात जास्ती या एकनाथ शिंदेने कळवा मुंब्र्याला दिलं, 3,500 कोटी रुपये. तरी सुद्धा आम्हाला बदनाम करतात, हे विकास विरोधी आहेत, हे बघतात मुंब्र्याला निधी देत नाही. संजीव जयस्वाल होता कमिशनर, त्याकडे जायचे आमदार, मला त्या संजीव जयस्वालचा फोन यायचा, म्हणायचं एवढा निधी मागितलाय. अरे बोलला, पार्टी कुठली असली तरी सुद्धा कळवा मुंब्र्यातले मतदार आमचे आहेत, त्यांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. म्हणून या एकनाथ शिंदे 3,500 कोटी रुपये महापालिकेतून दिले. आणि नजीबच तेव्हा याचं द्या म्हणून सांगायला, आता घ्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बघा, लाडकी बहीण योजना सगळं हातवर करा, कोणाच्या खात्यात पैसे तुमच्या पण येणार. ज्यांचे आले नाहीत त्यांचे पण खात्यात हा एकनाथ शिंदे पैसे देणार. या तुमच्या लाडक्या बहिणींचा पण योजना बंद करायला कोण आलं माहित आहे? महाविकास आघाडी म्हणाले योजना बंद पाडा. कोर्टात गेले स्टे आणायला, कोर्टाने 1 लापा दिला, बोला पळा इथून. गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश. ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहे. कंत्राटदाराने हे काम विहित मुदतीत पूर्ण करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ही वास्तू लवकरात लवकर रसिक आणि नाट्यकर्मी यांच्यासाठी खुली व्हावी अशी अपेक्षाही आयुक्त राव यांनी व्यक्त केली. 1978 मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतांची 1998 मध्ये प्रथम मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता 26 वर्षांनी नूतनीकरण होत आहे. ऑक्टोबर महिन्यात नूतनीकरणाचे काम सुरू झाले असून 90 दिवसांच्या अवधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामाच्या सद्यस्थितीची पाहणी आयुक्त राव यांनी बुधवारी सायंकाळी केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त उमेश बिरारी, उपनगर अभियंता विकास ढोले व शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते. गडकरी रंगायतांमधील सुधारणा करताना रंगायतांचे पारंपरिकपण जपले जाणार आहे, तसेच काळानुरूप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतांचे नूतनीकरण केले जात आहे. नूतनीकरणात प्रामुख्याने मुख्य वास्तूचे मजबूतीकरण, तालीम हॉलचे नूतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसन व्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलित यंत्रणेत सुधारणा, शौचालयांचे संपूर्ण अद्ययावतीकरण आदी कामांचा समावेश आहे. नाट्यकर्मींशी चर्चा करून या कामांची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. आयुक्त राव यांनी मुख्य रंगमंच, प्रेक्षागृह, प्रवेशद्वार यांच्या कामाची पाहणी केली. रंगायतांच्या प्रवेशद्वाराची आधुनिक पद्धतीने रचना करावी अशी सूचना राव यांनी केली. तसेच आसन व्यवस्था करताना प्रेक्षकांची सोय लक्षात घेऊन निवड केली जावी असेही त्यांनी स्पष्ट केले. ध्वनी यंत्रणा, वातानुकूल यंत्रणेची व्यवस्थित तपासणी करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले. मुख्य वास्तूच्या सुशोभीकरणासोबतच वास्तूच्या बाहेर असलेला भागही सुशोभित करण्यात यावा, यावर योग्य पद्धतीची विद्युत रोषणाई केली जावी असेही आयुक्त राव म्हणाले.